आनंद आहे की जो काही पॉट टॅक्सीचा पहिला टप्पा आहे, या पहिल्या टप्प्यामध्ये आत्ताच राजूजींनी या ठिकाणी सांगितलं की एक मोठा चॅलेंज त्यांनी स्वीकारलेला आहे आणि मात्र 20 महिन्यामध्ये ते पहिला टप्पा या ठिकाणी पूर्ण करणार आहेत. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. MMRDAच्या अधिकाऱ्यांना देखील मी सांगू इच्छितो की याच्यामध्ये कुठेही काही अडचण आली, कुठल्याही विभागाची अडचण आली तरी आम्हाला लगेच फ्लॅग करा. कोणी काम थांबवलं आहे, कोणी NOC दिली नाही आहे, असं जर वाटलं तर लगेच आम्हाला सांगा. तशा तर आपल्या सगळ्या परवानग्या आता झालेल्या आहेत, एकही परवानगी बाकी नाही. तरी मुंबईमध्ये कुठली तरी एजन्सी कुठनं तरी उगवते आणि त्याच्यावर ऑब्जेक्शन घेते आणि महिनोन महिने काम थांबलेलं असतं. 20 महिन्यात काम करायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी एकही दिवस काम थांबता कामा नये. त्या दृष्टीने हे काम आपल्याला करायचं आहे. त्यामुळे मला हा विश्वास आहे की खऱ्या अर्थानं अतिशय वेगानं हे सगळं काम या ठिकाणी आपण करू शकू. आणि ही जर सिस्टीम आपली यशस्वी झाली तर अनेक ठिकाणी लास्ट माईलमध्ये आपल्याला लास्ट माईल कनेक्टिव्हिटी करता याचा अतिशय चांगला उपयोग होईल. इतरही ठिकाणी आपल्याला तशा प्रकारची सिस्टीम करता येईल. सर्वात महत्त्वाचं आहे की हे काम BOTवर होणार आहे. श्री राजू हे स्वतः या संपूर्ण कामाकरता इन्व्हेस्टमेंट करणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की शिंदेसाहेब त्यांना सगळ्यात मोठा इन्सेंटिव्ह काय आहे, ते जेवढ्या लवकर काम पूर्ण करतील तेवढ्या लवकर पॉड टॅक्सीमुळे त्यांना उत्पन्न सुरू होईल आणि म्हणून जास्तीत जास्त वेगानं काम करणं हे त्यांच्याकरता मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आजच्या या संपूर्ण कार्यक्रमाकरता मी MMRDAच्या संपूर्ण टीमला अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टर्सने हे काम केलेलं आहे ते कॉन्ट्रॅक्टर्स असतील किंवा विशेषतः या ठिकाणी काम करणारे इंजिनियर्स आणि मजूर की ज्यांच्यामुळे खरं बांधकाम या ठिकाणी होतं, त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. ज्या सुगम प्रवास प्रणालीबद्दल तर या कार्यक्रमाकडे लक्ष